आणि आता बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची। मनसेचा उद्या शिवाजी पार्क मध्ये मेळावा आहे। या मेळाव्यातनं राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। राज ठाकरे महायुतीमध्ये जाणार की पाठिंबा जाहीर करणार, यावरून राज ठाकरे घोषणा करतील। पाहूयात। पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुती सोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील, मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल। मनसे अध्यक्षांनी महाराष्ट्र सैनिकांना गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलावले। नेमकं काय घडलंय, काय घडतंय हे आपल्याला सांगायचंय असं राज ठाकरे म्हणतात। मात्र दादरच्या शिवाजी पार्क मधील भाषणाच्या 1 दिवस आधीच फडणवीसांनी पत्ते उघड केले। राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय। मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील, मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। गेल्याच महिन्यात 19 तारखेला राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले आणि इथूनच मनसे भाजपसोबत अर्थात महायुतीत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या। 19 मार्चला अमित शहा राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 21 मार्चला मुंबईतल्या ताजलँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास चर्चा झाली। भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींनंतर मनसेला लोकसभेच्या 2-3 जागा मिळतील अशा बातम्या समोर आल्या, ज्यात दक्षिण मुंबई, नाशिक जागेची चर्चा समोर आली। बाळा नांदगावकरांनीही भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलंय। एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। नाही, आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही, परंतु नेमक्या सीट किती मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे। त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती 1-2 दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशी बोलणार। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातही भाजप आणि महायुतीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी झाल्यात। मात्र 21 मार्च नंतर पुढे काही घडलेलं दिसत नाही। त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, लोकसभा लढवणार आहेत की नाही, मनसे स्वतः लढणार की महायुतीला पाठिंबा देणार, या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यातनं देणार आहेत। 2014 मध्ये मनसेनं मोदींना उघड पाठिंबा दिला, मात्र त्याच वेळी स्वतःचे उमेदवारही उभे केले होते। एकूण 10 उमेदवार राज ठाकरेंनी शिवसेनेच्याच विरोधात दिले होते। 2019 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, मात्र तरीही सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघड विरोध केला। अर्थात राज ठाकरेंचा प्रचार आघाडी सरकारच्या बाजूने होता। आता 2024 मध्ये पुन्हा राज ठाकरेंची भाजपसोबतची जवळीक वाढली आहे। नुकतीच राज ठाकरेंची अमित शहांसोबत भेटही झाली। त्यामुळे महायुतीत जाण्याचा निर्णय राज ठाकरे जाहीर करणार की बाहेरून पाठिंबा देणार हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल। सगळं ठरलेलं असतं, काय करायचं, मी काय बोलायचं, तू काय बोलायचं, सगळं ठरलेलं आहे। आपण काय बोलावं त्याच्यात, त्यांचं चालू आहे। वडापाव खाणं, तुम्ही इथे मिसळ खायला, मी येतो भेळ खायला, आपण कशाला जावं? आपण मटण भाकरीवाली माणसं आहेत, आपण भेळ वगैरे असं खात नाही ना। अर्थात साहेब जी भूमिका घेतील ती आम्हा सर्वांचीच भूमिका असेल। साहेब जे ठरवतील ते धोरण, साहेब जे बांधतील ते तोरण। पण ही उत्सुकता सगळ्यावर मलासुद्धा आहे, पण मी
असा काही म्हणजे भविष्यवेत्ता नाही की मी त्याची भविष्यवाणी काही करू शकतो. ते साहेबाशिवाय कोणाला दुसऱ्याला माहीत असण्याचं काही कारण नाही. आता मनसे काही या निवडणुकीत कोणती जागा लढणार नाही, परंतु त्यांचासुद्धा वापर करून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा दिसतो. त्यामुळे राजसाहेब एक सुज्ञ निश्चित आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टी ते करतच असतात आणि आताही त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते करतील असं मला वाटतं. आतापर्यंत मनसेच्या मतांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर पक्ष स्थापनेनंतर मनसेनं पहिल्यांदा 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. एकूण 11 उमेदवार मनसेनं दिले होते. त्यावेळी मनसेनं महाराष्ट्रात 4.1% मतं घेतली. 2014 मध्ये मनसेनं 10 उमेदवार दिले आणि मतांची टक्केवारी ही घसरली. मनसेनं 2014 मध्ये 1.5% मतं घेतली. 2019 मध्ये मनसे लोकसभा लढलीच नाही. विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर 2009 मध्ये राज ठाकरेंनी 143 उमेदवार दिले. त्यापैकी पहिल्याच झटक्यात 13 आमदार निवडून आणले. त्यावेळी मनसेला 5.71% मतं मिळाली. 2014ला मनसेनं 219 उमेदवार उभे केले, पण अवघा 1 आमदार निवडून आला. मनसेनं निवडणुकीत 3.15% मतं घेतली. 2019 मध्येही मनसेनं 101 उमेदवार दिले, पुन्हा एकच आमदार निवडून आला. विधानसभेला 2.25% त्यांनी मतं घेतली. आता मनसेचं इंजिन भाजप आणि महायुतीच्या दिशेनं दिसतंय. गेल्या महिन्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी लोकसभेवर आपली भूमिका गुढीपाडव्याला स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगेन, आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचंय तुम्ही? पेशन्स. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचीच भूमिका क्लिअर झाली आहे. अगदी वंचितनंही स्वतंत्र उमेदवार दिलेत. आता मनसे काय करणार? महायुतीला इंजिन जोडणार का? याचं उत्तर पुढच्या काही तासातच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.